रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो विठ्ठल सुख झाले बहुत सोचताती जोड़ी बहुता सोचताती जोड़ी जोड़ी विठलिया मनोनी विठलिया रघुमा देवी वर बाप रघुमा देवी वर तुहा विठ्ठल वर तुहा विठ्ठल वर बाप रघुमा देवी वर बाप रघुमा देवी वर तुहा
राम हरि जय जय राम जय जय राम. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे जोडोनिया धन उत्तम व्यवहार जोडोनिया धन उत्तम व्यवहार उदास विचारे वेच करी उदास विचारे वेच करी उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावे 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 उत्तम भोगील जीव खान उत्तम भोगील जीव खान उत्तम भोगील जीव खान पर उपकारी नेने पर परोपकारी परनिंदा परोपकारी नेने पर निंदा परोपकारी परनिंदा पर स्त्रिया सदा बहिणी माया परस्त्रिया सदा बहिणी माया पर परस्त्रिया सदा बहिणी माया उत्तदया गायी पशूंचे पाल उत्तदया गायी पशूंचे पाल उत्तदया गायी पशूंचे पाल उत्तदया गायी पशूंचे पाल तहानेल्या जीवन वनामाजी तहानेल्या जीवन वनामाजी तहानेल्या जीवन वनामाजी शांती रूपी नव्हे कोणाचा वाई 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 वाढवी महत्व वडिलांचे वाढवी महत्व वडिलांचे वाढवी महत्व वडिलांचे तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ म्हणे आश्रमात तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ आश्रमाचे परमपद बळ वैराग्याचे बळ वैराग्या परमपद बळ वैराग्य उत्तम गती तो एक पावे उत्तम गती तो एक पावे उत्तम भोगील जीव खाणी उत्तम भोगील विठोबा रघुमाई 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 आदरणीय श्री विष्णुराज नागनाथ महाराज बोर्डे त्यांना साथ करतील प्रकाश महाराज नाईक विठ्ठल 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 कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव विठ्ठल विठ्ठल कुंडलिक वरदा जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी
पर उपकारिणीने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया भूतदया गायी पशूंचे पालन तानिल्या जीवन वना माझी शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवकानी तुका म्हणे हेच आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवकानी विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा दुसरे जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे तेचे नमस्कारोनी आता जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा उपदेशपर प्रकरणातला अत्यंत गोड अभंग आहे विठ्ठल या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे उपदेशपर प्रकरणात जवळजवळ 1100 1150 अभंग उपदेशपर या प्रकरणात महाराजांचे या 1100 अभंगामध्ये 1 नंबरचा अभंग आहे हा उपदेश करणार गाथा काढला उपदेशपर प्रकरण उघडलं आणि वाचायला सुरुवात केली का त्याच्यातला पहिल्या क्रमांकाचा अभंग हा कीर्तनाचा अभंग या अभंगाचं एक वैशिष्ट्य आहे काय वैशिष्ट्य संपूर्ण अभंगात सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळ्या अभंगात फक्त आणि फक्त गृहस्थाश्रमी माणसांना उपदेश करतात जगद्गुरु तुकोबाराय गृहस्थाश्रमातल्या स्त्रिया गृहस्थाश्रमातले पुरुष यांना गृहस्थाश्रमामध्ये राहूनही मोक्ष कसा प्राप्त करता येऊ शकतो गृहस्थाश्रमी लोकांना सुद्धा मोक्ष प्राप्त करण्याकरता नीतियुक्त आचाराचा उपदेश करतात जगद्गुरु तुकोबाराय विठ्ठल एक वाक्य माझं असं ऐकून ठेवा की मोक्ष ही काही कोणाची मक्तेदारी नाही पुन्हा बोलू मोक्ष मोक्ष जो म्हणतात ना मोक्ष मोक्ष ही काही कोणाची मक्तेदारी नाही मग मोक्ष हा प्रत्येक जीवाचा नैतिक हक्क आहे प्रत्येक जीवाला मोक्ष प्राप्त करता येतो हा प्रत्येक जीवाचा हक्क येतो याचा अर्थ असं काही नाही संन्यासी झाला तरच मोक्ष मिळतो ब्रह्मचर्य राहिला तरच मोक्ष मिळतो वानप्रस्थ झाला तरच मोक्ष मिळतो असा गैरसमज कोणीही करण्याचं काहीच कारण नाही संसारात राहिला आणि बायका पोरं केले म्हणजे तो मोक्षच मिळत नाही तो नरकात जातो असं समजायचं काहीच कारण नाही मग मोक्ष ही कोणाची मक्तेदारी नाही हा प्रत्येकाचा हक्क आहे विठ्ठल आणि ऐका आपल्या हिंदू धर्मशास्त्रानी बर का हिंदू धर्मशास्त्रानी आणि हिंदू धर्मातल्या धर्मज्ञ साधू संतांनी त्या आश्रमामध्ये आचार प्रणाली तयार केलेली आहे आणि ती आचार प्रणाली तंतोतंत रीतीनं जो जीवनामध्ये पाळतो त्याला मोक्ष सुखाचा लाभ प्राप्त होतो विठ्ठल तुकोबाराय तर स्पष्ट बोलली उत्तमची गती तो एक पावेल तो उत्तम गती याचाच अर्थ मोक्ष उत्तम मोक्षापेक्षा उत्तम गती कोणती आहे मोक्ष म्हणजेच उत्तम गती
उत्तम गती म्हणजेच मोक्ष तो गृहस्थाश्रमामध्ये राहूनही स्त्री पुरुषांना प्राप्त करता येतो. विठ्ठला विठ्ठला. अजून एक मिनिट आहे का, तुम्ही असं काही समजू नका संन्यासी फार श्रेष्ठ, ब्रह्मचारी फार श्रेष्ठ, वानप्रस्थ फार श्रेष्ठ, संसारी बायका पोरांमधला अति कनिष्ठ, हा गैरसमज आहे. उलट मी तुम्हाला एक सांगतो, काय संन्याशापेक्षा, ब्रह्मचार्यापेक्षा, वानप्रस्थापेक्षा अतिश्रेष्ठ आश्रम त्याचं नाव आहे गृहस्थाश्रम. म्हणजे मी बायका पोरांवाला आहे म्हणून बोलतो असं नाही, तसा काही गैरसमज करू नका. मी तुम्हाला म्हणजे शास्त्रचिंतनातून त्याचा भाव सांगतो. काय संन्यास आश्रम श्रेष्ठ, वानप्रस्थ आश्रम श्रेष्ठ, ब्रह्मचर्य आश्रम श्रेष्ठ आणि गृहस्थाश्रम कनिष्ठ असं मुळीच कुणी मानायचं नाही. उलट त्याचं चिंतन असं केलंय शास्त्रांनी का या सगळ्या आश्रमात एक नंबरचा श्रेष्ठ आश्रम त्याचं नाव आहे गृहस्थाश्रम. विठ्ठला विठ्ठला. महाराज हा फार परोपकारी आश्रम आहे. परोपकारी. या आश्रमाने संन्याशावर उपकार केले, या आश्रमाने ब्रह्मचार्यावर उपकार केले आणि या आश्रमाने वानप्रस्थावर उपकार केले. तुम्हाला एकच नियम महत्वाचं सांगू, काय ऐका, ज्यांनी संन्यास घेतला त्याला, ज्यांनी कोणत्या पण प्रकारचा असू द्या तो, पण ज्यांनी संन्यास घेतला त्याला, ज्यांनी ब्रह्मचर्य स्वीकारलं त्याला, आणि जो वानप्रस्थ आहे त्याला अन्न शिजवून खाण्याची शास्त्राची परवानगी नाही. संन्याशाला स्वयंपाक करता येत नाही. संन्यास घेऊन स्वयंपाक करत असेल तर नरकाशिवाय त्याला दुसरी गतीच नाही असं शास्त्र चिंतन आहे. मग संन्याशी, ब्रह्मचारी, वानप्रस्थ यांना स्वतः अन्न शिजवून खाण्याची शास्त्राज्ञा नाही. मग त्यांच्या उदरभरणाची व्यवस्था काय, तर त्यांनी भुकेची वेळ झाली का गृहस्थाश्रमी माणसाच्या दारात येणे, ओरान्न प्राप्त करणे आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालवणे. विठ्ठला विठ्ठला. पण आता हे सगळं याचे उलट आहे. आता संन्याशाच्या आश्रमात गावरान तुपाचा माल आहे, आता करता काय की नाही, हे उलट आहे. मात्र शास्त्रचिंतन असं आहे, त्याला अन्न शिजवून खाण्याची शास्त्राची परवानगी नाही. त्याच्यावर उपकार करणारा जो आश्रम आहे त्या आश्रमाचं नाव आहे गृहस्थाश्रम. अजून एक भाग सांगतो. कोणता? संन्याशी, ब्रह्मचारी, वानप्रस्थ यांना पैसा मिळवण्याची शास्त्राची आज्ञा नाही. त्यांनी पैसा मिळवण्याचं सोडा, पण द्रव्याला स्पर्श सुद्धा त्यांनी करायचा नाही. पैशाला हात सुद्धा लावायचा नाही. आता पुढे ऐका बरं का, नजर चुकीने जरी हात लागला, संन्याशाचा, वानप्रस्थाचा, ब्रह्मचार्याचा नजर चुकीने जरी द्रव्याला हात लागला तर त्याला शास्त्रांनी प्रायश्चित्त कर्म सांगितलंय. काय प्रायश्चित्त? 3 दिवस त्यांनी अन्न पाणी ग्रहण करायचं नाही. एक तर त्यांनी पैसा घ्यायचाच नाही, घ्यायचा तर मरू द्या, त्याला हात सुद्धा लावायचा नाही. आणि नजर चुकीने जरी हात लागला पैशाला तर 3 दिवस त्यांनी अनशन व्रत करायचं, अन्न पाणी त्यांनी ग्रहण करायचं नाही. मग 4थ्या दिवसापासून त्याचे सगळे व्यवहार पुन्हा सुरळीत चालतात. याचा अर्थ संन्याशी, वानप्रस्थ, ब्रह्मचार्याला द्रव्यार्जनाची शास्त्राज्ञा नाही, अन्न शिजवून खाण्याची शास्त्राज्ञा नाही. मग आता पुन्हा प्रश्न आहे का त्यांचं उदरभरण, समजा यांच्या घरी भीक मागितलं तर त्यांचं उदरभरण चालतं, पण त्यांनी जर काही उपक्रम केले, आध्यात्मिक उपक्रम, पारमार्थिक उपक्रम, सामाजिक उपक्रम जर त्यांनी करायचे ठरले तर मग त्यांच्या द्रव्याची व्यवस्था काय? तर त्यावेळी सुद्धा गृहस्थाश्रमी लोकांनीच तिथं जायचं, त्यांना लागतं त्या द्रव्याची मदत करायची आणि त्यांची कार्यपूर्ती करून द्यायची. स्वतः संन्याशांनी मात्र काहीच करायचं नाही, असं एकंदरीत शास्त्रचिंतन आहे. या आश्रम व्यवस्थेमध्ये संन्याशाला पोसणारा, ब्रह्मचार्याला पोसणारा, वानप्रस्थाला पोसणारा, या तिघांवर उपकार करून ठेवणारा अतिश्रेष्ठ आश्रम त्याचं नाव आहे गृहस्थाश्रम. आणि अजून ऐका, या गृहस्थाश्रमाचं वैशिष्ट्य एक आहे. काय? हा गृहस्थाश्रम इथे या मृत्यूलोकी भुक्तीचा आनंद देतो
आणि याचा नीतीचा आचार पाळला तर मरणोत्तर मोक्षाची प्राप्ती घडवतो. विठाला विठाला तुम्ही लग्न लावायला जाता की नाही, लग्नात जे मंगलाष्टक म्हणतात ना, एका मंगलाष्टकामध्ये सुंदर त्याचं वर्णन आहे बघा. शास्त्रीय आश्रमचार जे कथियले त्या माझी जो उत्तम, त्यांनी म्हटले शास्त्रीय आश्रम, शास्त्रांनी जे 4 आश्रम सांगितले, शास्त्रीय आश्रमचार जे कथियले तया माझी जो उत्तम, देतो स्वार्थ परार्थ जोडून नरा आईसा ग्रहस्थाश्रम. हा स्वार्थाची प्राप्ती देतो आणि परार्थ म्हणजे मोक्ष प्राप्त करून देतो, म्हणून हा उत्तम आहे, हा श्रेष्ठ आहे. विठ्ठला विठ्ठला आता ऐका, या ग्रहस्थाश्रमाची जबाबदारी लक्षात घ्या. मात्र काय, या ग्रहस्थाश्रमाची जबाबदारी अशी आहे महाराज, याला अनेक लोकांचा पालन पोषण याला करायचंय. एकट्याला संन्याशी याला पोसायचंय, ब्रह्मचार्याचं पोषण करायचंय, वानप्रस्थाचं पोषण करायचं, सर्वतोपरी बर का. कपडा लत्ता, खाणं पिणं, पैसा अडका सगळं संन्याशी, वानप्रस्थ, ब्रह्मचारी यांना पोसायचं. त्याच्यानंतर पुन्हा ऐका, त्याला आईबाप पोसायचे, त्याला भाऊ बहिणी पोसायच्या, भावांची शिक्षण, बहिणींचे लग्न, अमक तमक, म्हणजे भाऊ बहिणी पोसायच्या ग्रहस्थाश्रमाला बर का. संन्याशी, वानप्रस्थ, ब्रह्मचारी पोसायचा, आईबाप पोसायचे, भाऊ बहिणी पोसायच्या, चुलते काके पोसायचे, मामा मावशे पोसायचे. या सगळ्यांचा पुन्हा बायको सांभाळायची, पुन्हा मुलं सांभाळायचे, मुली सांभाळायच्या, एवढ्यांचं सगळं पालन पोषण करायचं. आणि त्याच्यातून उरलं तर पुन्हा सासूरवाडीचे पोसायचे. ते अति महत्वाचे बरं का. विठाला एवढ्यांचा परिपोष ग्रहस्थाश्रमी व्यक्तीला करावा लागतो. पण आता एक मग मुद्दा असा होईल काय, एवढ्यांचं पालन पोषण ज्याला करायचं त्याच्याकडे 1 नंबर प्राप्ती कशाची लागेल. एवढ्यांचं पालन पोषण करायचं म्हणजे त्याला गरज कशाची आहे, तर त्याला गरज आहे अर्थाची. कारण एवढ्यांचं पालन पोषण करायचं म्हणजे सहज होणार नाही ना ते. मग त्याच्याकरता त्याला काम करावं लागेल, कष्ट करावे लागतील, घाम गाळावा लागेल, उत्पन्न काढावं लागेल आणि त्याच्यातून अर्थप्राप्ती करून एवढ्यांच्या गरजा त्याला पूर्ण करीत राहावं लागेल. आणि एवढे सगळे पोसायचे म्हणजे त्याला 1 नंबर गरज आहे धनाची. 1 नंबरची गरज त्याला धनाची. मग धन प्राप्तीशिवाय त्याला कोणाचं, त्याच्या खिशात असलं तर तो सप्त्याला वर्गणी देईल ना, त्याच्या खिशात असलं तर तो एखाद्या संन्याशाला पैसे देईल ना, त्याच्याकडेच नसलं तर तो देऊ शकणार नाही ना, इतरांच्या गरजा तो पूर्ण करू शकणार नाही. मग त्याला पहिली गरज आहे द्रव्याची. मग तुकोबारायांचा उपदेश असा आहे, तुम्ही ग्रहस्थाश्रमी आहे ना, एवढ्यांची जबाबदारी तुमच्यावर आहे ना, तुम्हाला धनाची गरज आहे ना, मग तुम्ही एक काम करा, तुम्ही धन मिळवा. ही शास्त्राची आज्ञा आहे. आता तुम्ही द्रव्य मिळवा. ग्रहस्थाश्रमी माणसं तुम्ही धन मिळवा बरं का. जोडून या धन, जोडून या धन. हा उपदेश मोठा गोड आहे. जे आपल्याला हवं तेच त्यांनी सांगावं. फार गोड उपदेश आहे, आपल्याला तेच लागतं आहे की नाही. आणि त्यांनी पण तेच सांगितलं, जोडून या धन. अडचण नाही, हरकत नाही, अजिबात चुकीचं कर्म नाही, पैसा मिळवा. पैसा त्याच्यातही तुम्हाला अजून एक सांगतो काय, सवलतीची भाषा अशी आहे, फक्त महाराज इतकंच बोलले, जोडून या धन, पण किती मिळवा आकडा सांगितलेला. हे फार सोयीचा कारभार आहे. फक्त मिळवा, अरे पण किती, किती अशी मर्यादा नाही त्याला. मग मिळवा, भरपूर मिळवा, चिकार मिळवा, मिळवता येईल तेवढा मिळवा. मी तर म्हणतो रात्रीची सुद्धा झोपत जाऊ नका, मिळवा मिळवा. विठाला 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 विठाला. एक मिनिट ऐका, 2 बाबींनी गरज आहे. ग्रहस्थाश्रमी पुरुषाला धनाची 2 बाजूंनी गरज आहे. 2 बाजूंनी गरज. कोणती? पहिली गोष्ट एवढ्यांचं पालन पोषण करण्याकरता गरज आहे. आणि दुसरी गोष्ट अशी,
ग्रहस्थाश्रमी जीवन हे लौकिक जीवन आहे. आणि लौकिक जीवन म्हटलं की एक ऐका, लौकिकामध्ये मान मान्यता आहे फक्त संपत्तीला. लौकिकात व्यक्तीला महत्व नाही. पुन्हा ऐका, लौकिकामध्ये व्यक्तीला महत्व नसतं, मग लौकिकामध्ये महत्व असतं धनाला. धनवंता लागी सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी. धनवंता लागी, धनवंता लागी सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी. हो, धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. आणि पुढचं चरण असं आहे, माता पिता बंधू जन अवघे पाळी ती वचन. सगळे पुढं पुढं करतात. घरातले, गल्लीतले, गावातले, परिसरातले, तालुक्यातले सगळे पुढं पुढं करतात. माता पिता बंधू जन अवघे पाळी ती वचन. पण कधी तुमच्याकडे गडगंज पैसा असला तर विठाला 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 विठाला. तुम्हाला एक मिनिट समजा, ऐका. पैशाचे नाव 3, तुम्हाला माहिती असेल. पैशाचे नाव 3 बरं का. पैसा तेरो 3 नाम, पैसा तेरो 3 नाम. पैशाचे नाव 3 बरं का. पैसा तेरो 3 नाम, परशा परशु परशुराम. पैसा तेरो 3 नाम, परशा परशु परशुराम. गडगंज पैसा असला, परशुराम सेठ, परशुराम पाटील, परशुराम पाटील. गडगंज पैसा असला, परशुराम सेठ. त्याच्यातला निम्मा कमी झाला परसू, आणि एकदम संपला परशाव. पैसा तेरो 3 नाम. लौकिकामध्ये महत्व व्यक्तीला नाही, लौकिकामध्ये महत्व संपत्तीला आहे. विठाला 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 विठाला. हो, आज तुम्ही बघा ना, जगात उदो उदो कोणाचा आहे. एखादा जहागीरदार येऊ द्या, सगळे गप्प बसतात आणि तो सांगाल ते ऐकतो. आणि एखादा कफलक येऊ द्या आणि तो किती महत्वाचा या प्राय नको तोंड मारू मधी, ऐकत नाही महाराज. तुकोबाराईचे अभंग फार गोड आहे. विठाला 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 चला विठाला विठाला. निर्धनाचे कोण, निर्धनाचे कोण, निर्धनाचे कोण, निर्धनाचे कोण, मानिती वचन कोण, मानिती वचन, कोण मानिती वचन, कोण मानिती वचन, कोण मानिती वचन, कोण मानिती वचन. महाराज कोणी ऐकत नाही. महत्व व्यक्तीला नाही, व्यक्ती कशी आहे त्याला महत्व नाही, महत्व पैशाला आहे. कीर्तनकारांमध्ये सुद्धा तेच आहे महाराज. आपल्याकडे जर सगळं, तर सगळी दुनिया आपलीच आहे. विठाला 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 विठाला. तुम्हाला एका वाक्यात बोलू का, एकच गंमत आहे. माल है तो ताल है, माल है तो ताल है, नहीं तो संभाल है, नहीं तो संभाल है. लौकिकामध्ये अहो नसलेले विशेषण लावून त्याचं कौतुक करतो समाज. सगळा उदो उदो श्रीमंताचा आहे. बरं, आज जगात सगळा उदो उदो श्रीमंताचा आहे. सगळा कीर्तनात सुद्धा गरीब वारकऱ्याचं कोण नाव घेणार नाही, पण एखादं टबूक येऊ द्या, 100 वेळा त्याचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. इथं माल आहे बुवा. सगळं महत्व संपत्तीला आहे. काय काय वर्णन केले सांगू. सुभाषितकार बोलले, यशास्ति वित्तम सनर कुलीना, सपंडित सश्रुतमान गुणज्ञ, सएव वक्ता सच दर्शनीयं, सर्वे गुणा कांचनम आश्रयंती. शेवट फार गोड आहे त्याचा. सर्वे गुणा हा कांचनम आश्रयंती, म्हणजे सगळे गुण
धनाच्या आश्रयाने राहतात. विठाला विठाला नसलेली विशेषणं लावलीत त्याला. काय विशेषणं लावली बघा. यश, ऐका ऐका, यशास्ति वित्तम स नरक कुलीना, त्याला कुलवान म्हणतात. आणि तुम्हाला खरं सांगतो, एक मिनिट ऐका, श्रीमंतीचा आणि कुळाचा काहीही संबंध नाही. श्रीमंती वेगळी आणि कुळ वेगळं. तुम्ही मला सांगा, जो श्रीमंत असतो तो कुलवान असतोच असा काही नियम आहे का? असा नियम नाही, नियमच नाही. पण पहिल्याच पदाचा संधी करा तर संधीमध्ये भाव असा होतो, यस्य वित्तम अस्ति सहा नरहा कुलीनाहा. यस्य वित्तम अस्ति म्हणजे ज्याच्याकडे गडगंज पैसा असतो, सहा म्हणजे तो, नरहा कुलीनाहा त्याला कुलवान म्हणतात. सहा पंडिताहा त्याला पंडित म्हणतात. सहा श्रुतमान गुणज्ञाहा त्याला गुणांचा पुतळा म्हणतात, गुणज्ञ म्हणतात. सएव वक्ता त्याला म्हणतात एक नंबरचा वक्ता. ते जर बोलायला लागले ना, आणि वास्तविक माईकची त्याची गाठ नाही, भेट नाही. कधी भाषण पाहिली उन्हांतून कोणाला वाचायला लावतो, बोलताच येत नाही. आणि तुम्हाला एक सांगू, सर्वात दुर्मिळ गुण जर कोणता असेल तर त्या गुणाचं नाव आहे वक्तृत्व. वक्तृत्व गुण सर्वात दुर्मिळ आहे का? एक मिनिट ऐका. वक्तृत्व हा गुण प्रयत्न साध्य नसून हा दैव साध्य गुण आहे. वक्तृत्व प्रयत्नाने मिळत नाही. महाराज, वक्तृत्व जर प्रयत्नाने मिळालं असतं तर आळंदीला गेलेले सगळेच महाराज झाले असते, पण तसं होत नाही. वक्तृत्व ज्यांच्या पूर्ण गाथा पाठ आहे, ज्यांच्या पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे, ज्यांना सगळे शास्त्र अवगत आहे, भांडार भरले अंतःकरणात ज्ञानाचं, पण त्यांना शब्दाच्या माध्यमातून मांडता येत नाही, प्रगट करता येत नाही, समाजाला पटेल रुचेल अशा भावनेत ते देता येत नाही. म्हणजे वक्तृत्व हा गुण प्रयत्न साध्य नाही, हा दैव साध्य गुण आहे. हा अति दुर्मिळ आहे. किती दुर्मिळ सांगू, चाणक्याने लिहिलंय, शतेषु जायती शूरा सहस्रेषु च पंडिता वक्ता दस सहस्रेषु दाता भवती वानवा. 100त एक शूर जन्माला येतो. शतेषु जायती शूरा, 1000त एक विद्वान तयार होतो. सहस्रेषु च पंडिता, पण वक्ता मात्र 10,000मध्ये एखादाच असतो. वक्ता दस सहस्रेषु, हा इतका दुर्मिळ गुण आहे, त्याला लावला जातो. सएव वक्ता हा कशाचा परिणाम? परिणाम एकच आहे, सर्वे गुणाः कांचनम आश्रयन्ति. विठ्ठला विठ्ठला. लौकिक जीवनामध्ये मान आहे धनाला, मान आहे संपत्तीला. घरात सुद्धा महाराज, अरे बायको सुद्धा धनाशिवाय वश होत नाही. आता फार काय बोलायचं, आपलीच बायको नुसता माल पाहते. आता काय सांगायचं, अवघड आहे की सगळं. विठ्ठला 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 विठ्ठला. तुम्ही एक मिनिट माझ्याकडे पहा, मी काय पाहत खरी, नुसतं बघा तर खरी तुम्ही. आणि मी काय सांगतो ऐका. आता सध्या रनिंग माझं 51 वय चाललंय. 51चा दिसतो ना, लय म्हातारा नाही दिसत ना. कारण माझी एक अडचण अशी, माझं वय कमी आहे, शरीर जाड आहे, बॉडी जाड आहे, वय. त्याच्यामुळे काही लोकांना पटत, काय बोलता गिरी महाराज तुम्ही काही 51चे आहे का? मग म्हटलं तुम्हाला काय वाटतं? तो कमीत कमी 60-65. लोक अकाली बुड्ढा म्हणतात ना, मला वाईट वाटतं. मग मी आता सध्या मंत्र बदलून घेतलाय. काय, मला जर कोणी म्हटलं गिरी महाराज तुमचं वय काय, मी सांगतो 74. सांगितलं का ऐकणार माझ्या तोंडाकडेच पाहत राहतो. मी म्हटलं का तुम्हाला पटलं नाही का 74 वय? तो तसं नाही, पण वयाच्या मानाने तब्येत चांगली आहे राव. आता मला बरं वाटतं बरं का. आता मंत्र बदलून घेतलाय मी. आता मला म्हणजे मी सध्या रोज कीर्तन करतो, 2-2 तर नक्कीच करतो. तर रात्री शिरूर तालुक्यात होतो, आता इथं आलो. संध्याकाळी आहेच पुन्हा. रोज 2-2 कीर्तन करतो. 500-500 किलोमीटर गाडी स्वतः चालवीत नेतो, स्वतः ड्रायव्हिंग करतो. दमत नाही, थकत नाही.
लांब लांब नसला ड्रायव्हरनं एकटा निघतो, 500-500 किलोमीटर एका दमात जातो, दणकून कीर्तन करतो, खनखन नोटा मोजून घेतो. हे महत्वाचं आहे, अति महत्वाचं आहे. त्या जिथं कीर्तन करतो ना जागेवर पाकिट मोजून काढतो. कमी पडलं तर मागून घेतो, मागतोच, लाजत नाही, घाबरत नाही, बेत नाही, मागूनच घेतो. कारण गोसाई आहे ना, मग गोसाई नाही मागणार, मग पाटील मागल का? तुम्ही द्याल तरी कोणाला? आता तुम्ही पाटलांच्याच मागे पळू राहिले ते जाऊ द्या, पण मागायचा हक्क गोसायला आहे. म्हातारी आई पण जेव्हा मी घरी येत नाही ना झोपत नाही. मी जर आता घरी सांगून आलो असतो कोळपेवडीचं कीर्तन करतो जेवायला वावीला येतो, मी जेव्हा जाणार नाही घरी तेव्हा कोणीच जेवणार नाही. आई जेवणार नाही, बायको जेवणार नाही, पोरं जेवणार नाही, तोंड खरकट करणार नाही. आणि मी जर लवकर गेलो नाही ना बायकोला नुसतं उभं वारं सुटत, ती नुसती बाहेर वाट्यावर येते, मध्ये जाती, वाट्यावर येते, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शेवट आहे काय, आमच्या घरातले सगळे लोक मला अण्णा म्हणतात. अण्णा ते म्हणतात तिकडे किती लांब बोंबलत हिंड पण पाकिट अण्णा. बायको तर म्हणते नारळ अण्णा. गंमत आहे वा. मी तुम्हाला का बोललो, घरातले सुद्धा लोक पैशाशिवाय मानित नाही. विठाला विठाला जोवरी चढण गा तोवरी म्हणती माझा, महाराजांचे किती समर्पक योग्य आणि गोड शब्द आले बघा. जो वरी चळनगा तो वरी म्हणती माझा. जो वरी चळन, जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंत सगळे तुमचे. विठाला विठाला पण एकदा तुमच्याकडचा पैसा संपला, ऐकून घ्या, कोणीच तुमचं नाही. अनुभव घेण्याचा विषय हा. कोणीच तुमचं नाही महाराज, कोणीच तुमचं नाही. तुम्हाला काय सांगू, हे बघा, जोपर्यंत पैसा आणि तारुण्य येणं इतकं पुढं पुढं करतात. ऐका ना, ऐक, सकाळी झोपेतून उठत नाही कुठं, लगेच तोंड धुवायला गरम पाणीची चरवी तयार, तोंड धुतून कुठं संडाचं डबडं घेऊन तयार, बाहेरून येतून कुठं हातपाय धुवायला पाणी तयार, हातपाय धुतून कुठं ते पेस्ट आणि ब्रश घेऊन तयार, दात घासतून कुठं लगेच गरम पाणी तोंड धुवायला तयार, तोंड धुतून कुठं चहाचा कप तयार, चहा पितून कुठं आंघोळीचं पाणी तयार, आंघोळीला बसतून कुठं पाठ घासायला बायको तयार, पाठ आंघोळ करून बाहेर येतून कुठं इस्त्रीचे कपडे घेऊन तयार, कपडे घालतून कुठं कांद्याचे पोहे घेऊन तयार, नाश्ता करतो कुठं चहाचा कप घेऊन तयार, इकडून तिकडून फिरून आला का लगेच हातपाय धुवायला पाणी काय, जेवायचं ताट काय, जेवतो इकडं पाण्याचा विडा देते काय, नुसतं थुकाच झलायची राहते, वंजुळच करायची शिल्लक राहते काय, पुढं पुढं. पण तोच एकदा 60-70 गेला, तारुण्य संपलं, पैसा संपला का जी बायको
तरुणपणामध्ये पैसा असताना 5 मिनिटं त्याला विसरत नाही. ती बायको 15 दिवस त्याच्याकडे पाहत नाही. हाच तिला म्हटलं, अगं मी काय म्हणतो ऐकलं का? ती म्हणते, तुम्ही तर बोलूच नका, तुम्हाला वय गेला पण सोय नाही आली. मागच्यांनी तुम्हाला क्रॉस करून पुढे गाड्या काढल्या. काय कमवलं आयुष्यात तुम्ही? काय जमलं तुम्हाला? काळ्यात 2 पिवळे मणी नाही वावता आले. बायको बोलते बरं, बायको तुम्ही काही पुढ्या सोडता गिरी महाराज? पुढ्या नाही, एकनाथ महाराजांच्या भागवतातल्या ओव्या आहे बुवा. विठाला विठाला विठाला. ऐका, धनवंत पुरुषाशी स्त्री लवटो करी कैची, कुटका देखोनी सुनी जैशी हलवी पुच्छाशी कुकांत. उदाहरण आपण काही सांगू शकत नाही ओवीतलं, ते उदाहरण पण वर्णन कसं तुम्हाला कळलं तर बघा. धनवंत पुरुषाशी स्त्री लवटो करी कैची, कुटका देखोनी सुनी जैशी हलवी पुच्छाशी कुकांत. आणि पुढच्या ओवीत आहे, त्या धनाची झाली या तुटी, स्त्री वसवसूनी लागे पाठी, आता नावडती तुमच्या गोठी, रागे उठी फडफडोनी. मी का बोललो? घरातले लोक सुद्धा पैशाशिवाय मानित नाही. मग लौकिक जीवनामध्ये महत्व आहे ते पैशाला, ते धनाला. आणि ग्रहस्थाश्रमी जीवन लौकिक आहे म्हणून तुम्हाला धनाची गरज आहे. एक तर एवढ्यांना पोसायचं म्हणून गरज आहे, आणि लौकिकात त्याच्याशिवाय तुम्हाला सन्मान होणारच नाही म्हणून तुम्हाला धनाची गरज आहे. मग तुम्ही काय करा? गरज आहे म्हणून तुम्ही ते धन मिळवा. जोडून या धन. पण 1 मिनिट ऐका, नुसतं जोडून या धन एवढा शब्द घेऊन मोकार सुटू नका. मग पुढच्या शब्दावर लक्ष ठेवून पैसा मिळवायचं काम करा. पुढचा शब्द फार गोड आहे. कोणता? महाराज म्हणतात, धन मिळवा, पैसा कमवा, भरपूर कमवा, मात्र पैसा कमवण्याकरता जो व्यवहार तुम्ही करणार आहे तो व्यवहार मात्र उत्तम करा. उत्तम व्यवहार आहे याच्या खाली लाल रेग मारून घ्या, अंडरलाईन करून घ्या. पैसा तर जरूर मिळवा, पण व्यवहार मात्र उत्तम करा. उत्तम म्हणजे चांगला करा, चांगला म्हणजे प्रामाणिकपणाने करा. विठाला तेव्हा उत्तम शब्दातून असा भाव आहे, बेईमानीचा व्यवहार करू नका, बेईमानीनं पैसा मिळवू नका. असं धुंद होऊन कशा रीतीनं पैसा मिळवण्याचा प्रयत्न करू नका. काय करा? व्यवहार उत्तम करा, उत्तम व्यवहार करा, प्रामाणिक व्यवहार करा. उत्तम. आता तुम्ही म्हणा गिरी महाराज, उत्तम व्यवहार, उत्तम व्यवहार. उत्तम व्यवहार फार सोपं आहे, अतिशय सोपं आहे. काय? तुम्ही जो व्यवसाय करीत असाल तो व्यवसाय प्रामाणिकपणानं करणं, याचं नाव आहे उत्तम व्यवहार. आणि 1 मिनिट ऐका महाराज, प्रामाणिकपणाने केलेला व्यवहार सुद्धा तपश्चर्या ठरते. बरं, तुम्हाला स्वतंत्र तप करायची गरज नाही. केस वाढवायचे आणि भुयारात बसायचं, राडा घालायचा नाही. तुमचा प्रामाणिक व्यवहार हीच तुमची तपश्चर्या. उपनिषदात वाक्य असे, वैशस्य तपो वार्ताः, वैशस्य तपो वार्ताः. तप म्हणजे काय? प्रामाणिकपणाने केला जाणारा व्यवहार, याचं नाव आहे तपश्चर्या. विठाला विठाला. सज्जन कसायाचा धंदा मांस विक्रीचा होता. पण सांगा महाराज, त्याची मांस विक्री तपश्चर्या ठरली. त्याची मांस विक्री तपश्चर्या ठरते. कशाचा परिणाम? फक्त प्रामाणिकपणा. कोणता व्यवहार? समजा 1 मिनिट ऐका, तुम्ही समजा आठवड्याचे बाजार करता का, वांगे बटाटे विकता का? विका, हरकत नाही. मी तर तुम्हाला उलट असं म्हणतो, दुसऱ्यापेक्षा 4 आठाने भाव जादा लावून विका. आयला ध्यानात, वांगे बटाटे रविवारी बाजारात विका, दुसऱ्यापेक्षा 4 आठाने भाव जादा लावून विका. पण समोरच्याला बोलायच्या नादी लावून काटा असा हाताने पुढे लोटीत जाऊ नका. म्हणजे काटा मारू नका. उत्तम व्यवहार, प्रामाणिकपणा, याचं नाव. कापडाचं दुकान आहे का तुमचं? असू द्या.
दुसऱ्यापेक्षा मीटर माग ₹1-2 भाव जादा लावा, पण समोरच्याला बोलायच्या नादी लावून बोटभर कात्री अलीकडे मारू नका. जिथं मीटर संपल कात्र तिथंच लावा. उत्तम व्यवहार. दुधाचा धंदा आहे का तुमचा, असू द्या. रतीब करता का तुम्ही, करीत राहा. पण 1 मिनिट ऐका, काय त्या दुधामध्ये जेवढं सपादल तेवढंच पाणी घालीत जा. लई पातळ करून रतीब घालू नका. बेईमानी करायची नाही. विठ्ठला विठ्ठल चला विठ्ठला. शेतकरी आहे का तुम्ही, असू द्या. गहू पेरायचं का तुम्हाला, पेरा. 4 एकर पेरायचं का, 10 एकर पेरा. अडचण नाही, कुशाल पेरा, आरामशीर पेरा. पण दुसऱ्याच्या बांधाला जीव लावून पेरा. दुसऱ्याचा बांध कोरून गहू पेरू नका. म्हणजे बेईमानी करू नका. प्रामाणिकपणाने राहा. कोणताही व्यवहार प्रामाणिकपणाने करणं ही गृहस्थाश्रमाची तपश्चर्या आहे. विठ्ठला विठ्ठला चला विठ्ठला विठ्ठला. आणि 1 मिनिट ऐका, काय महाराज, बेईमानीनं जर पैसा कमवला आणि तिने वाम मार्गाने बेईमानी करून जर पैसा मिळवला तर तुम्ही श्रीमंत व्हाल. बंगले, गाड्या, माड्या, सोनं नाणं, तुम्ही श्रीमंत व्हाल. पण 1 वाक्य माझं ऐकून ठेवा, आंतरिक समाधान मरेपर्यंत तुम्हाला कधीही प्राप्त होणार नाही. सगळे 2 नंबरवाले जवळून चेक करा, जवळून चेक करा. त्यांची वसवस थांबत नाही. पिसाळ कुत्र डासलेवानी मोठे अवघड आहे हो. विठ्ठला 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 आणि तुम्हाला एक वाक्य सांगतो, काय ऐका. बेईमानीनं मिळवलेला पैसा ही क्षणिक श्रीमंती बर का, क्षणिक श्रीमंती, समाधान नाही, क्षणिक श्रीमंती. बेईमानीनं मिळवलेला पैसा हा जसा येतो तसाच जातो. हे वाक्य नीट लक्षात ठेवा. हा जसा येतो तसा, जसं आणलं ना तसंच द्यावं लागतं बुवा. पूर्वीचे कीर्तनकार एक उदाहरण सांगायचे, फार गोड उदाहरण आहे. एका जणांनी घोडा बाजारात विकायला आणला बर का. विकणारा घोडा होता आपला, एक भामटा आला. घेणारा मामा केवढ्याला घोडा, तो 50,000ला. हा म्हटला 55 घे, पण घोडा कसा. तर घोड्याचं काय बोलतात तुकाराम महाराजांच्या भाषेत, घोडा म्हणजे तेजा इशारत, वाऱ्याला मागे टाकणारा घोडा. बरोबर बरोबर. पण तो घेणारा म्हणे शब्दावर काय भरोसा. आता विकणारं भोळं होतं, तो चक्कर मारून पहा, चक्कर मारून पहा म्हटल्यावर त्यांनी लगामाची दोरी याच्या हातात दिली. यांनी रिकीबीत पाय टाकला आणि घोड्यावर बसला आणि घोड्याला टाच मारली. आता भामटच होतं ते बरं का, भामटच होतं ते. घोड्यावर बसला आणि टाच मारली, जसं घोडं काढलं डायरेक्ट वावी, कारण भामटच होतं ते, भामटच होत, डायरेक्ट वावी. थांबलंच नाही. मग त्यांनी 4-6 महिने घोडा तिथं सांभाळला, त्याला तोबरा दिला, चांगलं तयार केला आणि त्यांनी पुन्हा एका बाजारात घोडा मांडला. सकाळपासून दलाल लोक यायची घासगी करायची. केवढ्याला हा म्हणायचं 75ला. दलाल लोकांनी 50 घेतो का, 50.5 घेतो का, पावणे अकाउंट घेतो का, पुरी अकाउंट घेतो का, सव्वा अकाउंट घेतो का, चालली. संध्याकाळचे 6 वाजले, घासाघीत चालली, व्यवहार झाला. 6 वाजता एक त्याच्यापेक्षा भामटा आला, महाभामटा. हे ऐकून ठेवा, ह्या सुद्धा जोड्या ब्रह्मदेवानी वरूनच पाठवलेली आहे. कोणी असं मानायचंच नाही का आपल्याला जोडच नाही. आपला बाप दुसरा तयारच आहे. भामटा, त्याचा बाप महाभामटा. ठग, त्याचा बाप महाठग. हे ठरलेलेच आहे. तसं एक महाभामटा आला. आला, त्याच्या हातात पिशवी होती, फाटकी तुटकी होती. त्या पिशवीमध्ये तुटक्या चपला, त्या 10 ठिकाणी तुटलेल्या, ते एकामेकीत अडकून पिशवी ठेवल्या होत्या. पायात घालणं शक्य नव्हतं म्हणून. आणि भाकर खाऊन उरलेलं रिकामटं एमटी फडकं होतं, मळकट कळकट, ते फडकं त्याच्यात होतं. आणि यांनी विचारलं, ते महाभामटं होतं. त्यांनी या भामट्याला विचारलं केवढ्याला घोडा, तो 75ला. हा म्हटलं 80 घ्यावं. पण घोडा कसा, तो गोमाशी बसली सहन करीत नाही, वाऱ्याला मागे टाकतो, त्याच्या इशाराती उत्तम प्रतीचा घोडा. आणि मग पुन्हा हा तेच म्हटला, शब्दांवर काय भरोसा. मग यांनी विचार करायचा ना, आपण काय दिवा लावला ना, तो चक्कर मारून पहा, चक्कर मारून पहा म्हटलं. ते महाभामटं होतं. याचा विश्वास बसावा म्हणून तो एक काम करा, मी चक्कर मारतो, तुम्ही माझी पिशवी सांभाळा. त्यांनी ती पिशवी याच्या हातात दिली आणि त्याला, आता याला काय वाटलं, पिशवीच आपल्या ताब्यात ना, जातो. त्यांनी पिशवीत पाहिलं कुठं मध्ये काय, पिशवीच आपल्याकडे ना, जातो कुठं बुवा. मग त्यांनी लगामाची दोरी दिली, त्याचा काय पाय रिकीबीत पुराण, याला खाली वाकवलं, याच्या पाठडावर पाय घेऊन तो त्या घोड्यावर बसला. ते महाभामटं होतं. जशी टाच मारली डायरेक्ट कोळपेवाडी. ते थांबलंच नाही ते, अरे का.
त्याच्याकडचा घोडा गेला, अंधार पडायची वेळ झाली. बाकीच्या दलालांना वाटलं दिवसभर घासकीस केली, घोडा विकला नाही. आता गेला घोडा, केवढ्याला विकला बस शेवटी विचार. म्हणून ते 10-5 जण आले आणि त्याला विचारलं, क्यों? बोले भाई बेचा घोडा? बोले हाँ जी बेचा. कितने को बेचा? ये बोले जितने को लाया उतने कुछ बेचा. कोण का विकलं का? विकलं राव. केवढ्याला विकला? आम्ही जेवढ्याला आणलं होतं तेवढ्यालाच दिलं. काही नफा तो नाही, काय फाटकी पिशवून तुटक्या चपला, एवढाच नफा, दुसरा काही नफा. हे असंच घडतं महाराज. आणि तिने वाम मार्गाने मिळवलेला पैसा हा जसा येतो तसाच जातो. विठाला 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 विठाला. एक जणाकडे म्हैस होती, त्याचा दुधाचा धंदा होता, रतीब घालत होता. 5 लिटर दूध द्यायची, त्याच्यामध्ये तो 5 लिटर पाणी घालायचं आणि 5 असं 10 लिटर करायचं आणि द्यायचं. आता तुम्हाला खरं सांगू का, ते होतं पाणीच, फक्त रंग पांढरा म्हणून त्याचं नाव दूध. दिसायला पांढरं म्हणून दूध नाही, तो होतं पाणीच. अहो ते बाया पावशर अर्धा लिटर रतिबाचे घ्यायच्या ना, सगळं दूध एकाच वेळी टाकलं ना तरी चहा रंगतच नव्हता, काळा कुळकुळीत. आणि त्या बाया म्हणायच्या, मामा दूध लय पातळ येतो. आता ते साहेबीनी राहायच्या सगळ्या, त्यांना तरी काय, मग मामा दूध लय पातळ येतो. हा म्हणायचं काय, उन्हाळा सुरू झाला ना, म्हैस पाणी जास्त पिती, दूध पातळ देते. यांना वाटलं तसंच असेल पाण्यामुळं. पुढे ती म्हैस आटली, भाकड झाली. तर भाकड म्हैस अंगावर सांभाळणं योग्य नाही. मग त्यांनी ती म्हैस एका बाजारात नेऊन विकली. 5,000 रुपये त्याला त्या म्हशीचे आले. 2,500ची नोटा आल्या आणि 2,500ची चिल्लर आली. त्यांनी ती उपरण्यात घेतली, 4 पालव पकडले, रस्त्याने निघाला. अंधार पडला, गाव लांब होतं. त्याला वाटलं चोरटे भेटले ते 5,000 लुटून नेतील, कुठेतरी आश्रय करावा. आश्रय नव्हता. चालला होता, ते एक पाण्याचं मोठं तळ होतं, त्याच्या गाठी मोठं झाड होतं. त्यांनी विचार केला, सूर्योदय होईपर्यंत या झाडावर बसू. नेमकं काठावरच होतं. तो त्या झाडावर चढला, त्या झाडावरती बसला. रात्री 2 वाजता त्याला डुकली आली. डुकली आल्यामुळे त्या हाताची मुठाशी सैल झाली. त्याच्यातून एक पल्लू, एक पालव, त्याचा निसटला एक पदर, आणि ती चिल्लर होती ती सगळी गळाली, खाली पाण्यात पडली. नोटा अडकून राहिल्या आणि चिल्लर सगळी पडली. सूर्योदय झाला, सकाळ झाली. उठला, गठुडा हलकं लागलं म्हणून घाईघाई उचकून पाहिलं तर नोटा अडकून राहिल्या होत्या आणि 2,500ची सगळी चिल्लर पाण्यात पडून गेली होती. लय वाईट वाटलं. उतरला खाली. आता तळ्यात बुडी मारावं तर पाणी किती खोले, चिखल कसा आहे माहित नाही, पैसे काढणं शक्य नाही. तळ्याच्या काठावरच रडला, खूप रडला. डोळ्यातलं पाणी तळ्यात सोडून दिलं त्यांनी. खूप रडला, अतिशय रडला. आणि रडता शेवटी स्वतःच समाधान असं केलं, थोडी जाऊ द्या मरू द्या, पाण्याचा पैसा पाण्यात गेला, दुधाचा पैसा हातात आला घरी. हे काय घडतं महाराज? आणि तिने मिळवलेला, बेईमानीनं मिळवलेला पैसा हा जसा येतो तसाच जातो. विठाला 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 विठाला. आणि तुम्हाला धर्मशास्त्र काय म्हणतं सांगू ऐका. धर्मशास्त्राचं बोलणं असं आहे बघा. काय धर्मशास्त्र सांगतं? आणि तिने मिळवलेला पैसा, ऐका राहू द्या, काय नाही सांभाळा फक्त त्याला. आणि तिने मिळवलेला पैसा हा मिळवणाऱ्या व्यक्तीकडं फक्त 10च वर्ष थांबतो बरं का. 10च वर्ष थांबतो. 11वं वर्ष सुरू झालं का 2 नंबरचा तर जातो, पण पहिला थोडाफार जो 1 नंबरचा असतो ना त्यालाही घेऊन जातो, म्हणजे सुपडा साफ करतो, ठेवीतच नाही काही. काय बोलतो श्लोक सांगतो, काय बोलले? अन्यायोपार्जितम द्रव्यम 10 वर्षांनी तिष्ठयेत प्राप्तेचैकादशे वर्ष समूलंच विनश्यति. अन्यायोपार्जितम द्रव्यम, अन्यायाने मिळवलेलं धन 10 वर्षांनी तिष्ठयेत, त्या व्यक्तीकडे 10 वर्ष राहत. आणि 11वं वर्ष सुरू झालं, प्राप्तेचैकादशे वर्ष समूलंच विनश्यति, सगळ्या धनाचा नाश होतो. विठाला 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 विठाला. म्हणून एक काम करा, गृहस्थाश्रमी आहात, धनाची गरज आहे, तुम्ही धन मिळवा, भरपूर मिळवा, हरकत नाही. पण मिळवताना व्यवहार मात्र प्रामाणिकपणाने करा, बेईमानीनं मिळवू नका. महाराजांचा जोडणी धन उत्तम व्यवहारे, जोडणी धन उत्तम व्यवहार.
प्रकाराने भरपूर धनाचा संचय करा, असा पहिला उपदेश महाराजांचा. अजून एक चिंतन सांगतो एका मिनिटात. भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. धन मिळवताना बेईमानी करायची नाही. सिद्धांताचा भाव काय? धन मिळवायचं, बेईमानी करायची नाही, इमानदारीत मिळवायचं, प्रामाणिकपणा. ब्लॅक तुम्हाला सांगू, 2 नंबरचा पैसा घरात कधीच आणायचा नाही. आणणाराचं तर वाटोळं करतोच करतो, पण सोन्यासारख्या बायका पोरांचं वाटोळं करतो. 2 नंबरचा पैसा ही क्षणिक श्रीमंती आहे बुवा, त्याच्यात समाधान नाही. त्याच्याकरता बेईमानी करायची नाही. आणि अर्थार्जन प्रामाणिकपणानेच करायचं, बेईमानी करायची नाही. का? त्याचं एक कारण सांगतो. हयात महाराज आहेत, थोडं त्याचं कारण सांगतो. काय कारण? आपल्याकडे 4 पुरुषार्थाचं चिंतन आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आता तुमच्याकरता बोलतो महाराज थोडं. 4 पुरुषार्थ आपल्याकडे: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. 1 मिनिट, हे 4 जण बघा. याच्यात एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर त्या 4 क्रमात आहे. मी प्रश्न उपस्थित करणार आहे आणि त्याचं उत्तर मात्र या 4 क्रमात आहे. 4 क्रम चांगला लक्षात राहू द्या. क्रम काय? 1 नंबरला धर्म आहे, 2 नंबरला अर्थ आहे, 3 नंबरला काम आहे आणि 4 नंबरला मोक्ष आहे. पुन्हा ऐका. 1 नंबरला धर्म, 4 नंबरला मोक्ष, 2 नंबरला अर्थ आणि 3 नंबरला काम, असे नंबर पडलेले आहेत त्यांच्यावर. 1 नंबर धर्म, 2 नंबर अर्थ, 3 नंबर काम आणि 4 नंबर मोक्ष, अशी क्रम. मी क्रम का पुन्हा सांगितलं तुम्हाला? माझा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर या क्रमात आहे. प्रश्न काय? प्रश्न माझा असा आहे, अर्थाला आणि कामाला पुरुषार्थ म्हणायचं का? हा प्रश्न आहे. प्रश्न का निर्माण झाला? तर त्याचं कारण असं आहे, अर्थ ज्याच्या जीवनात येतो त्याच्या जीवनात अनर्थ निर्माण करतो आणि काम ज्या स्त्री पुरुषाच्या अंतःकरणात निर्माण होतो त्या स्त्री पुरुषाला पापाचरणामध्ये प्रवृत्त करतो. मग पापाचरणी प्रवृत्त करणाऱ्या कामाला आणि अनर्थ निर्माण करणाऱ्या अर्थाला पुरुषार्थ म्हणायचं का? हा प्रश्न आहे. शास्त्रकर्त्यांनी त्याला पुरुषार्थाच्या यादीत यांना घेतलंच कसं? धर्माच्या मोक्षाच्या जोडीला या अर्थ कामाला बसवलंच कसं? कारण काम पाप निर्माण करतो, अर्थ अनर्थ निर्माण करतो. पुन्हा वाक्य बोलीन मी, ऐका. काय? महाराज, कितीही विचारवंत पुरुष असू द्या, बोलू, कितीही विचारवंत पुरुष असू द्या, त्याच्या जीवनात अर्थ आला का अनर्थ झाला म्हणजे झालाच. का? अर्थ कधीच एकटा येत नाही. अर्थ येतानी एकटा कधीच येत नाही, अनर्थाला घेऊनच येतो. अर्थ आला, अनर्थ येतोच. तुम्हाला सोपं बोलू, आंधळा मनुष्य जर तुम्ही तुमच्या घरी जेवायला बोलवला तर 2 पाटं मांडायचे आणि 2 ताटं वाढायची. गिरी महाराज, एकटा आंधळा बोलवला आणि 2 ताटं कशाला? त्याचं कारण, आंधळा जेवायला आला का त्याचा काठी धरणारा येतोच, त्याला बोलवावं लागत नाही. जसं आंधळा वाचा, मोठं गोड आहे. कदरीव ब्राह्मणाचं तिथं आख्यान आहे, फार गोड आहे. त्या भिक्षू गीतामध्ये अर्थाच्या सोबत येणाऱ्या 15 अनर्थाचं चिंतन सांगितलंय. अनर्थ किती आहे? 15. कोणते? स्तेयम, हिंसा, धृतम, दंभ, काम, क्रोध, स्मयो, मदा, भेदो, वैरम, अविश्वासम, संस्पर्धा, व्यसनानीच. 15 अनर्थ अर्थाच्या मागे राहतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. स्तेयम, हिंसा, अनृतम, दंभ, काम, क्रोध, स्मयः, मदः, भेदः, सगळे अनर्थ अर्थाच्या सोबत येतात. मग असा अनर्थकारी अर्थ त्याला पुरुषार्थ म्हणायचं का? एक. आणि दुसरी गोष्ट, काम ज्या स्त्रीच्या, ज्या पुरुषाच्या अंतःकरणात निर्माण होतो त्या स्त्री पुरुषाला पापच करायला लावतो. काम पापातच. अर्जुनाचा प्रश्न आहे,
भगवंताचं उत्तर आहे. देवभक्ताचा भगवद्गीतेतला संवाद आहे, अत्यंत गोड आहे. अर्जुन म्हणतो देवा सांग, बोल ना अर्जुना काय. अर्जुन म्हणतो अथकेन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषा अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजिता. देवा, इच्छा नसतानी बळजबरीनं माणसाला पाप कोण करायला लावतंय सांग. अनिच्छन, इच्छा नसतानी, अपि वार्ष्णेय बलादिव नियोजिता. इच्छा नसतानी, बलादिव म्हणजे बळजबरीनं कोण पाप करायला लावतं सांग. आणि मग त्याच्या प्रश्नाला उत्तर दिलंय भगवंतानी. उत्तर गोड आहे. श्री भगवान वाच अर्जुना कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिनम. याच्या खालच्या सगळ्या ओव्या घरी गेल्या का वाचून घ्या. हे काम क्रोध पाही जयाती कृपे साठवण नाही. कृतांताच्या ठाई मांजती ज्ञाननिधीचे भुजंग विषयधरीचे वाघ भजन मार्गीचे मग मार्ग जे हे अंगाजो घडले जीव. सगळ्या ओव्या बघा तुम्ही. हा काम चित्तात निर्माण झाला का त्या व्यक्तीला पापातच प्रवृत्त करतो. मग प्रश्न असा आहे, पापात प्रवृत्त करणाऱ्या कामाला, अनर्थ निर्माण करणाऱ्या अर्थाला पुरुषार्थ म्हणायचं का? का पुरुषार्थ मानायचं याला? मग कसं पुरुषार्थ समजायचा? तर उत्तर सांगतो ऐका. काय मी तुम्हाला बोललो ना, उत्तर याच्या क्रमात आहे. कसा क्रम ऐकून ठेवा. अर्थ अनर्थ मूलक जरूर आहे. ऐका, अर्थ अनर्थ मूलक जरूर आहे, पण तोच अर्थ जर धर्मानुकूल असला तर मोक्षाची प्राप्ती करून देतो, म्हणून पुरुषार्थ. अर्थाची नुसती निंदा करून चालणार नाही. कारण सगळं जग जर अनर्थ आहे अनर्थ आहे त्याची निंदाच करीत बसलं तर कोणालाच पुण्य करता येणार नाही. त्याच्याकरता अर्थ अनर्थ मूलक आहे मान्य, पण तोच अर्थ धर्माला अनुकूल असला तर मोक्षाची प्राप्ती घडवतो, म्हणून पुरुषार्थ. आणि काम पापाचरणात नेतो मान्य, पण तोच काम. महाराज पाप करायला लावतो म्हणून कामाची निंदा जर केली असती तर राष्ट्रभक्तांचा आणि हरिभक्तांचा जन्म झालाच नसता. ज्ञानोबाराई कुठून जन्माला आले? कामातूनच आले. तुकोबाराईचा जन्म कुठून झाला? कामातून झाला. विवेकानंद कुठून जन्माला आले? कामातून आले. भगतसिंग, सुखदेव, बाबू गेनू ही मंडळी कुठून जन्माला आली? आणि ती जर जन्माला आली नसती तर आपलं काय झालं असतं? बसलो असतो ना कानात बोट घालून बॉम्बा मारित आपण. हा उपकार त्यांचा आहे ना बुवा. विठ्ठला विठ्ठला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कामातूनच झाला. शंभूराजे कामातूनच आले. एक मिनिट ऐका. काम पापात प्रवृत्त करतो म्हणून नुसती निंदा करीत बसू नका. मग तोच काम पापात प्रवृत्त करणारा तोच काम धर्माला अनुकूल असला तर मोक्षाची प्राप्ती करून देतो, म्हणून पुरुषार्थ. हे तर प्रत्यक्ष भगवंताचं वचन आहे. काय वचन? धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. अर्जुना, तोच काम फक्त धर्मानुकूल असावा, तोच अर्थ धर्मानुकूल असला तर मोक्ष प्राप्ती होते, म्हणून पुरुषार्थ. त्याकरता अर्थार्जन करा, पैसा मिळवा, अवश्य मिळवा, अगत्य मिळवा, फक्त बेईमानी करू नका, इमानदारी गहाण टाकू नका, बेईमानी करू नका. मग काय करा? तो धर्मानुकूल अर्थ तुम्हाला मोक्षापर्यंत नेऊन पोहोचवणार आहे. त्याच्याकरता तो मिळवताना बेईमानी न करता आणि ती न करता उत्तम व्यवहाराने त्याचा भरपूर संचय करा. तुकोबारायांचा निपक्षपाती हे महाराजांचं सांगणं आहे. जोडून या धर उत्तम व्यवहारे. आणि आता एक ऐका, उत्तम व्यवहार करून भरपूर पैसा मिळाला ना, झाले ना लखुपती, झाले ना जहागीरदार, झाले ना कोट्याधीश. मग आता एक ऐका, काय? तो खर्च करताना कसा खर्च कराल तिकडं पण लक्ष राहू द्या. कसा खर्च करायचा? उदास विचारे वेच करी. नुसता पैसा कमवून त्याला गाठी मारीत बसू नका. काही माणसं अशी आहेत ना, मी कमवलेला आहे, मी घाम गाळलेला आहे, मी हाडकं जिजवलेले आहे, मी रक्त. अरे हा कमवलं तू, पण गाठ मी नको मारू त्याला. गाठी का मारतो? काही माणसं स्वतः वापरीत नाही, बायकोला देत नाही, पोरांना देत नाही, हौस मौस करीत नाही. काय त्याच्या ताब्यात पैसा गेला का त्या पैशाला जन्म ठेपच समजतो.
तो पैसा बाहेर निघल, पण याच्या 10 वेळा तसा नाही. एकदाचा अटॅक आला आणि मेला. बरोबर महाराज कोणाच्या लग्नाला नाही, बसत्याला नाही, सप्त्याला नाही, गावात नाही, कशाला नाही, जत्राला नाही, क्षेत्राला नाही, सारं घरदार काढून देतून खुटा तिथंच कपाटाला राखण पडवतो. सगळं घरदार गावात काढून देतून खुटा तिथंच कपाटाला राखण झोपतो. कायम एकदाचा अटॅक आला आणि मेला. येड्या बाबळीच्या सरपणात जाळून घरी आले ना पोरं, तर पहिलं कपाट उघडा, काय माल आहे तू वाटून घ्या म्हणून पोरांनी घाईघाई कपाट उघडलं. ते दाव बिव नंतर पाहू, पहिलं माल वाटून घ्या म्हणून घाईघाई कपाट उघडलं ना, हा पठ्ठ्यात तिथं येटोळं घालून चला चला कृपण माणसाची श्रीमंती उपभोगा करता कुचकामी. काय उपयोग आहे? आणि कृपण तरी किती असावं? कृपणपणाला तरी आम्ही तर नेहमी उदाहरणं सांगतो, त्या कंजूसपणाला तरी मर्यादा असावी. तुम्हाला गमत जाऊ, आमचे बाबा सांगायचे 3 कृपण एकत्र आले. 3 कृपण एकत्र आले आणि त्यांची चर्चा चालली. तर त्याच्यातलं एक जण म्हटलं, ऐकलं का? काय? एक सुपारी आम्ही 12 महिने पुरवतो म्हटलं. एक सुपारी आपण जर दोघं तिघं जेवण करून बसलो ना, आडकीत त्यात घातली ना, एका दमात एकीचा मुर्दा पाडितो. तो एक सुपारी आम्ही 12 महिने पुरवतो. दुसरा एक म्हणजे तुमची पद्धत कशी काय? तो सुपारी आणतो, खलबत्त्यात घालतो, बारीक भुकटी करतो, डबीत ठेवतो. डबीला झाकण आहे, झाकणाला छिद्र आहे, त्याच्यात सुई ठेवली राहती. कोणाला सुपारी खायची आली, झाकण उघडायचं, सुई काढायची, सुईचं टोक असं जिभेवर भिजवायचं, ते टोक त्या भुकटीमध्ये बुडवायचं आणि टोकाला माखून जेवढी येईल 12 महिने पुरवतो म्हटलं आम्ही. थांबा पुढे ऐका. काय? तरी दुसरा त्याला म्हटलं, तुमची लयच उधळपट्टी चालती राव. पहिलं तर सगळं तू कस काय? हा म्हणे आमच्या घरी 12 वर्ष झाली एकच सुपारी चालू आहे. 12 वर्ष एक सुपारी, 12 वर्ष. हा पहिलं तुमची पद्धत. तेव्हा आम्ही सुपारीला छिद्र पाडतो, दोरी वावतो, आढेल टाकून ठेवतो. जेवण झालं, कोणाला सुपारी खायची इच्छा झाली त्यांनी 2-5 मिनिटं तोंडात धरून चाटायची. 12 वर्ष पुरवतो म्हटलं. थांबण पुढे ऐका. काय? तरी तिसरा एक जण म्हटलं, तुमची लयच उधळपट्टी चालती राव. तोंडात धरल्यामुळे ती भिजणं आहे, झिजणं आहे, कधीतरी संपणारच आहे. माझ्या घरी म्हटलं आमच्या आज्यानी सुपारी आणलेली आहे, अजून तीच वापरायचं काम चाललंय. 3 पिढ्या. दोघं डोसकली तुमची पद्धत. तिने आम्ही छिद्रच पाडतो, दोरीच वळतो, आड्याला चांगली, पण तिच्यावर कायमचा प्रकाश आहे, तिची सावली पडती. कोणाला सुपारी खायची इच्छा झाली त्यांनी सुपारीकडे पाहायचंच नाही, मग सावली चाटा. आता तुम्ही सांगा, चंद्र सूर्य असेपर्यंत सुपारीला कोचा आहे का? आणि आशांकडे किती लाख रुपये असले, ते काय अन्नदान करतील का, देवळं बांधतील का, सप्ते घालतील, काय करतील सांगा तुम्ही? कृपण माणसाची श्रीमंती काही कामाची नाही. एकाचं 2.5 किलोमीटर गावापासून वावर होतं. जुना काळ होता तेव्हा राखेल बिकेल नव्हतं, लाईट नव्हती, गोडा तेलाची दिवे, आणि 2.5 किलोमीटर वावर होतं. रोज रात्री जेवला का राखायला जायचं भुईमुख. एक दिवस गेला, कपडे काढले, बाहेर काढली, मग झोपला. आणि झोपल्यावर त्याच्या लक्षात आलं की येताना आज बायकोला गडबडीमध्ये गायगाय सांगायचंच राहिलं, बा दिवा विजून झोप बर का. म्हणून तडफडून उठला, शर्ट अंगात घातलं, टोपी डोक्यात चपला एका मित्र बगलामध्ये धरलं, तुर पळत आला. आणि बायकोला म्हटलं, अगं दारू दारू. ती म्हटली कोण आहे? हा म्हटलं मीच आहे ना, बाब्याचा बाप. बाब्याचं बाप. तुम्ही तर भुईमुग राखेल गेलं, परत आले. अगं गेलो म्हणजे झोपलो होतो आणि परत आले ते. अगं जाताना तुला सांगायचं ध्यान नाही राहिलं ना, दिवा बिजून झोप बर का, आणि येऊ का मी आता? पण दिवा बी झोप बर का. बायको म्हटली 2 मिनिटं थांबा. तुम्ही लई स्वतःला शाहजूक समजता का? तुम्हालाच अक्कल आहे, दुसऱ्याला अक्कल नाही. तुमच्या डोक्यात ज्ञान आहे ना, आमच्या डोक्यात बटाटे भरले. तुम्हाला संसार कळतो, आम्हाला संसार कळत नाही. अहो तुम्ही गेल्यावर माझं जेवण झालं, जेवण झाल्यावर भांडीकुंडी झाले, भांडीकुंडी आटोपल्यावर झाडलोट झाली, झाडलोट झालं आथरून टाकल्यावर झोपायच्या आधी 2 बोटात धरून दिव्याची वाती जवली, ते बोट जिभेवर चाटलं, केसाला पुसलं, मग मी झोपले. आणि शाह चुकासारखं तुम्ही आले सांगायला दिवा बिजून झोपर का? तुम्हाला कळतं, आम्हाला कळत नाही. बाईक म्हटली मी जरा बोलू का? काय? रोज रात्री जायचे सकाळी यायचे, जायचे आणि यायचे, 2.5-5 किलोमीटर व्हायचे. आज फक्त दिवा बिजून झोप एवढं 4 वाक्य सांगायला 2.5 किलोमीटर आली, पुन्हा बोंबलत जाणार. 5 किलोमीटर फेरा एक्स्ट्रा झाला. या एक्स्ट्रा फेऱ्यात तुमची जी चप्पल झिजली, याची झीज तुम्ही कोणत्यासाठी भरून काढालो? तेव्हा तो तिला म्हणे, तू का मला एवढं बावळत समजती का? काय एक्स्ट्रा फेऱ्यामध्ये चप्पल झिजूच नाही म्हणून बगलमध्ये धरून आणली, पाय घातलीच नाही म्हटलं पायात. आता तुम्ही सांगा, असे कृपण माणसं काही धर्मशाळा काढतील?
ते काय कुंभमेळ्यात अन्नदान करतील, काय करतील सांगा. मग पैसा मिळवा, पैसा जरूर मिळवा, उत्तम व्यवहार करा, भरपूर पैसा मिळवा, पण गाठणी मारू नका, गाठणी मारू नका. मग काय करा, उदास. उदास या शब्दाचा अर्थ आहे अनासक्त. अनासक्त वृत्तीनं त्याचा धर्म कार्यासह खर्च करा. उदास विचारे वेच करी, याचा अर्थ धनाच्या ठिकाणी आसक्ती धरून राहू नका, अनासक्त राहा. आणि तुकोबारे तर फार गोड बोलले. महाराज म्हटले पैसा, ऐका मावशी हो, महाराज म्हटले पैसा मिळवा आणि मातीत नका घालू तो. जुने लोक काय करायचे, आपले आजे पंजे, बँका नव्हत्या, पतसंस्था नव्हत्या पैसा ठेवायला, तेव्हा ते काय करायचे, जुने लोक पैसे करायचे, चांदी सोन्याचे गिन्या तयार करायचे, गाडग्यात भरायचे आणि पुढच्या पिढीला अडचणीत कामा यावं म्हणून जमिनीत पुरायचे. गाडगे पुरीत होते की नाही पहिले, ते गाडगे भरायचे, जमिनीत पुरायचे आणि न सांगता मारायचे. त्याच्यामुळे ते वर गाडगं खाली ना आपण लटकले मधी. तुकाराम महाराज म्हटले असं करूच नका. जोडोनी धन न घाली माती, ब्रह्मवृंद पूजन मातीत घालायचा. काय कमवण्याचा अर्थ, जोडून धन न घाली माती, ब्रह्मवृंद पूजन यती, सत्याचरण दयाभूती, राहे संत संगती चुकू नको. महाराज पैसा मिळवा आणि मिळवलेल्या पैशाने पाप नका विकत घेऊ. पैसा मिळवायचा आणि पाप विकत घ्यायचं, असं पाप विकत घेऊन नरकात जायचं, असं करूच नका. मग काय करा, अनासक्त राहा आणि अनासक्त राहून धर्म कार्यासह खर्च. 1 मिनिट जाताना सांगतो, आता वेळ संपला, 1 वाजत आलाय, सोडायचंय आता. 1 मिनिट सांगतो, ऐका. तुम्ही जर 1 रुपया मिळवला, ऐका बरं का, तुम्ही जर 1 रुपया मिळवला तर सगळाची सगळा रुपया तुमचा नाही. मिळवला तुम्हीच, कमवणारे तुम्हीच, पण जरी कष्ट करून तुम्ही मिळवला असला तरी सर्वच्या सर्व रुपया तुमचा नाही. मग तुमचे फक्त 75 पैसे आहे आणि त्याच्यातले 4 आणे हे धर्माचे. काय करा, 4 आणे धर्माला द्या आणि 75 पैसे तुमच्या बायका पोरांमध्ये वापरा. याचा अर्थ असं, तुम्ही जेवढी संपत्ती कमवाल तिच्यातला 1/4 भाग हा धर्माचा असतो आणि 1/3 वाटा हा तुमचा असतो. विठाला विठाला. 1 मिनिट ऐका. 100 कमवले तर 25 धर्माला द्या आणि 75 तुम्ही वापरा. 1000 कमवले 250 धर्माला द्या आणि बाकीचे काय असेल 750 तुम्ही वापरा. आणि तुम्ही जर का धर्माला दिलं नाही आणि सगळेच्या सगळे तुम्हीच वापरले तर मग काय घडतं सांगू. धर्मशास्त्राचं चिंतन आहे. काय घडतं, धर्मशास्त्र सांगतं, तुम्ही मिळवलेल्या धनाचे वाटेकरी 4. चत्वारो धनदायादा धर्माग्नी नृपतस्करा तेषाम ज्येष्ठा व मानेन त्रयकुप्यंती बांधवा. आपण मिळवलेल्या धनाचे 4 धनदायादा, धनाचे वाटेकरी 4. कोण कोण, धर्माग्नी नृपतस्करा, धर्म अग्नी राजा चोर, हे 4 वाटेकरी आपण मिळवलेल्या धनाचे राहतात. याच्यात सर्वात ज्येष्ठ सर्वात वडील कोण, धर्म. 2 नंबर अग्नी, 3 नंबर राजा, 4 नंबर चोर. धर्म अग्नी नृपतस्करा हे 4 जण वाटेदार. हे 4 जण एकमेकाचे भाऊ. त्यांच्यात थोरला, सगळ्यात थोरला, त्याचं नाव धर्म. तुम्ही जर धर्माचा वाटा धर्माला दिला तर बाकीचे 3 भाऊ संतुष्ट होऊन शांत राहतात. आणि तुम्ही जर धर्माला दिलं नाही,
सगळं तुम्हीच वापरलं. आणि जर धर्माचा अपमान केला तर बाकीच्या 3 धाकट्या भावांना राग येतो, त्यांचा उद्रेक होतो आणि उद्रेक झाल्यानंतर शॉर्ट सर्किटनी आग तरी लागती, इन्कम टॅक्सची धड तरी पडती, नाही तर चोरट छातीवर बसतं आणि इथं रामपुरी लावतं, बताव चाब्या किधर है. मी नाही बोललो, माझ्याकडे पाहूच नका, मी बोललोच नाही. मी धर्मशास्त्राचा श्लोक सांगितला. काय ऐका, चत्वारो धनदायादा धर्माग्नी नृपतस्करा तेषाम ज्येष्ठावमानेन त्रय कुप्यंती बांधवा. म्हणून पैसा जरूर मिळवा उत्तम व्यवहाराने, धर्म कार्यासह त्याचा अनासक्त वृत्तीनं खर्च करा. महाराज बोलले, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. आणि मग बुद्धिवाद्यांनी तुकोबारायांना विचारलं, महाराज तुमच्या उपदेशाप्रमाणे, तुमच्या सांगितल्याप्रमाणे, तुमच्या आज्ञेप्रमाणे उत्तम व्यवहार करून भरपूर धन मिळवून धर्म कार्यासह अनासक्त वृत्तीनं जर त्याचा खर्च केला तर आम्हाला लाभ काय प्राप्त होणार. महाराज दुसऱ्याच्या उत्तमाची गती तो एक पावे म्हणतात, जर उत्तम व्यवहार करून भरपूर धनसंचय कराल, उदास वृत्तीनं त्याचं धर्म कार्यासह जर त्याचा खर्च कराल तर उत्तम गतीचा लाभ तुम्हाला प्राप्त होईल आणि उत्तम जीवखानी पुन्हा पुन्हा तुम्हाला भोगण्याकरता मिळतील. उत्तमची गती तो एक पावेल. उत्तम अजून काही करायचं का महाराज? हो करायचं. काय करायचं? गृहस्थाश्रमातल्या माणसांनी परोपकारी, नेणे परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया,
गृहस्थाश्रमी व्यक्तीनं स्त्री पुरुषानं परोपकार करायचा, जाणीवपूर्वक करायचा, अगदी नित्य नियमाने करायचा. परोपकार करायचाच. परोपकार केल्याशिवाय काही गोष्टी ज्या परोपकारा करताय ना, तसं आपलं शरीर परोपकारा करता निर्माण आहे. परोपकाराय इदम शरीरम. हे शरीर परोपकारा करताय. परोपकार करा. आणि एक मिनिट ऐका, तुका म्हणे फार नाही जमलं थोडा तरी परोपकार. एक तर फार करा, आणि नाहीच फार करता आला थोडा तरी करा. थोडा तरी याच्याकरता सांगू का काय? एक मिनिट ऐका, तुकोबारे म्हणतात, नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. ज्याच्यात तुपाचे कण सार आहे ते दूध कोणाला द्यायची इच्छा नसली तर देऊ नका, पण तुपाचे कण काढून घेतल्यावर जे ताक राहतं ते तरी पाजा. थोडा तरी परोपकार. नेदा हेवो तुम्ही नका देऊ अन्न, फुकाचे जीवन तरी पाजा. तुमच्या दारात अतिथी याचक भिकारी आला, त्याला काही जेवण 2 घास भाकर द्यायची इच्छा नसली तर देऊ नका, पण फुकटचं पाणी तरी पाजा. थोडा तरी परोपकार. थोडा तरी परोपकार आहे की नाही? नका घालू दूध, ताक द्या. नका जेवण देऊ, पाणी द्या. कमीत कमी पाणी तर द्याल की नाही? आणि याच्यापेक्षा अजून पुढे सांगू का काय? तुमच्या दारात अतिथी आला, त्याला भाकरही द्यायची इच्छा नसली, पाणी द्यायची इच्छा नसली, तर मी म्हणतो भाकरही देऊ नका आणि पाणी देऊ नका, पण तुमच्या गावात जो देत असेल त्याचं घर तरी दाखवीत जा. थोडा तरी परोपकार. नका जास्त करू, थोडा तरी करा ना. विठ्ठला विठ्ठला. पण महाराज बाबा आमचे म्हणायचे, आपले लोक त्याच्या पुढचे काय? स्वतः देत नाही, जो देत असेल त्याचं घरही दाखवित नाही, उलट त्याच्यावर कुत्र सोडितो, मोठे मोठे यू आणि छू. तेव्हापासून मन पडली, भीक नको पण कुत्र आवर बाबा. अशी गंमत करा. मग परोपकार करा. थोडा तरी परोपकार करा. परनिंदा कधीच करू नका. परनिंदा टाळा. परोपकारी नेणे परनिंदा. आणि स्वतःची धर्मपत्नी सोडून इतर स्त्रियांकडे पाहताना आई आणि बहीण या पवित्र नजरेनं सर्व काळ पाहत चला. जर तुम्ही परोपकार कराल, परनिंदा टाळाल आणि स्वधर्म पत्नी सोडून इतर स्त्रियांकडे मातृ आणि भगिनी या पवित्र नजरेने पाहाल, तर तुम्हाला उत्तम गतीचा लाभ प्राप्त होईल. उत्तम जीवखानी भोगण्याकरता मिळतील. अजून काही करायचं का? करायचं ना. काय करायचं? भूतदया गायी, पशूंचे पालन, तहानेल्या भूतांच्या विषयी चित्तामध्ये दया धरायची. भूत म्हणजे प्राणी मात्र. भूतदया. एकच वाक्य बोलून पुढे जातो. बेबा, मिळालेलं जीवन तर असं जगा गड्या. सांगू, मिळालेलं जीवन तर असं जगा का तुमच्या सगळ्या जिंदगीत मुंगीला सुद्धा त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. भूतदया. भूतांची दया करा. गायींचं पालन करा. भूतदया. गायी पशूंचे पालन. तहानेल्याची तहान जाणून तिला शमविण्याचा प्रयत्न करा. तहानेल्या जीवनवाना मग जो भूतांच्या विषयी दया धरतो, गायी पशूंचं पालन करतो, तहानेल्याला जो पाणी पाजून त्याची तहान शमवतो, त्याला उत्तम गती आणि उत्तम जीवखानी उपभोगण्याकरता मिळतील. अजून काही करायचं का? करायचं ना. काय करायचं? शांतीरूपी नव्हे कोणाचा वाईट. वाढवी महत्व वडिलांचे. शांत वृत्तीनं राहायचं. शांत. संसार करताना संसारात तुमच्या मनाच्या विरुद्ध किती घटना घडल्या तरी शांती भंगू द्यायची नाही. शांत चित्ताने राहायचं. शांत. कोणाचं वाईट करायचं नाही. प्रत्यक्ष कृतीत करायचं नाही. कोणाच्या वाईटाचं मनामध्ये चिंतन सुद्धा आणायचं नाही. याच्या पुढे बोलतो, कोणी तुमचं किती वाईट करू द्या, तुम्ही मात्र त्याच्या चांगल्याच चिंतन करीत राहा. त्याने तुम्हाला उत्तम लाभ प्राप्त होणार आहे. त्याच्याकरता शांत वृत्तीनं राहा. कोणाच्या वाईटाची क्रिया करू नका. कोणाच्या वाईटाचं चिंतन करू नका. आणि तुमच्या सदाचाराने तुमच्या वडिलांच्या नावाला कीर्ती प्राप्त होईल अशा प्रकारचं आचरण या मनुष्य जीवनामध्ये सातत्याने जगण्याचा प्रयत्न करा. महाराज म्हणतात, जो शांत वृत्तीनं राहतो, वाईटाच्या भानगडीत पडत नाही आणि सदाचाराने वडिलांच्या नावाला कीर्ती मिळवून देतो, त्याला उत्तम गती, उत्तम जीवखानी प्राप्त होतात. आणि हा नीतियुक्त आचार तंतोतंत आपल्या जीवनामध्ये पाळून उत्तम गती प्राप्त करणं हेच या गृहस्थाश्रमाचं फळ आहे. याच्यापेक्षा काही नाही. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळवैराग्याचे. उत्तमची गती तो एक पावेल
उत्तम भोगील जीवखानी ज्ञानेश्वर माऊली